जातोय आपण? गर्गी उठलीस तू? आपण हॉस्पिटलला जातोय. हॉस्पिटल? नाही, मला कुठे जायचं नाही, मला आता घरी जायचंय. गर्गी तू ठीक आहेस ना? ठीक आहे, डोकं थोडंसं जड आहे पण होईल बरं. मला घरी जायचंय, मला आता घरी जायचंय फक्त. हो आपण घरीच जाऊ, ठीक आहे. पण घरी गेल्यावर तू आराम कर, म्हणजे तुला बरं वाटेल. टॅक्सीत कसं काय आलो आपण? मला काहीच नाही आठवत आहे. हे आता थोड्या वेळापूर्वी बसलो आपण. मला का आठवत नाहीये मग? अगं तू मगाशी झोपेत होतीस ना, म्हणून तुला कदाचित आठवत नसेल. मी सामान घ्यायला गेले आणि मला काहीच आठवत नाहीये. मी सामान घ्यायला गेले, मी सामान भरलं, मला काहीच कसं आठवत नाहीये. पण गार्गी घरी पोचायला अजून 10-15 मिनिटं आहेत. तू डोळे मिटून शांत पडू न. तुम्ही कोण यांच्या? मी याची बहीण आहे. काय झालं होतं यांना? रस्त्यात आहे ना, हार्ट अटॅक आला. हे घ्या, सही कराय. मी ओळखत होते याला. तुम्ही कसे ओळखता याला? हो, आधी ह्याच हॉस्पिटलमध्ये कामाला होता. एका बेशुद्ध पेशंटच्या खिशातले पैसे काढले होते यांनी. मग हॉस्पिटलवाल्यांनी ह्याला काढून टाकलं. तुमचे बाकीचे नातेवाईक नाही आले का? नाही, आम्ही दोघंच आहोत. सगळी प्रोसिजर पूर्ण झाली आहे. डेड बॉडी घेऊन जाऊ? स्वाती हे बघ, वाट बघण्यापलीकडे आपल्या हातात आता काही नाहीये. आपण जाऊया त्या मृत्युंजय बंगल्यात. नाही, किरण आपल्याला सांगून गेले ना इथेच थांबायला. ती आल्यावर आपल्याला सगळं कळेल. आणि एक लक्षात ठेव स्वाती, आपल्या गार्गीला काहीही होणार नाहीये. काका गार्गी, 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 गार्गी मला कशी आहेस तू? ठीक आहेस ना? गार्गी कशी आहेस बाळा तू? बरी आहे. निलय, काय झालं गार्गीला? किरण आणि सुरेश कुठे आहेत? तुम्ही दोघंही जरा शांत व्हा. काकू प्लीज गार्गीला आत नेऊन झोपवता का? स्वाती, गार्गीला आत घेऊन जा. चल बाळा. तू ये इथं बस. बस इथं. निलय मला सांग, नक्की काय झालंय त्या मृत्युंजय बंगल्यात? काका ते मावशी आले ना की सांगतील तुम्हाला. अरे पण तू पण होतास ना तिथे? हो मी होतो, पण एक्झॅक्टली काय झालं ते मावशी येऊन सांगतील तुम्हाला. अरे पण किरण आहे कुठे? किती वेळा तिला फोन केला. गार्गीला काय झालंय आम्हाला कळायला नको का? हा
त्या येतीलच आता. कुठे आहे किरण? त्या सुरेश काकांबरोबर आहे. निलय, तू आमच्यापासून काही लपवत तर नाहीयेस ना? नाही, तसं काही नाहीये. मी म्हटलं ना की मावशी आल्यावर सांगतील त्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गार्गी आता सुखरूप आहे. तिला सध्या जास्तीत जास्त आरामाची गरज आहे. फक्त एक रिक्वेस्ट आहे काका, तिच्या समोर मृत्युंजय बंगल्याचा उल्लेख करू नका प्लीज. येतो मी. अहो, काय चाललंय? हा निलय सुद्धा अर्धवट बोलून गेला सगळं. हे बघ, किरण आल्याशिवाय आपल्याला आता काहीही कळणार नाहीये. चल आपण गार्गीकडे बघू. हा जोशी बोला. हो, ते दिल्लीचं प्रॉपर्टी डील. हो आठवत आहे मला. हा शर्मा, तेच. त्यांचं काय? ओ ग्रेट. मी उद्याच निघतो मग. नाही, हे बघा, हे डील मला माझ्या हातातून जाऊ द्यायचं नाहीये. तुम्ही ताबडतोब त्यांना कन्फर्मेशन द्या आणि फ्लाईटचं तिकीटही बुक करा. ओके, गुड नाईट. हा दादा, कुठे आहेस? घरीच आहेस ना? हो, मी इथे मृत्युंजय बंगल्यावर आलो. हो दादा, मला लक्षात येतोय प्रॉब्लेम, पण आणखी थोडे दिवस फक्त. दादा, मी ऍक्च्युली तुला एक न्यूज द्यायला फोन केला होता. तुला ते दिल्लीचे क्लायंट आठवतात? मी तुला सांगितलं होतं त्यांच्याबद्दल. हा, शर्मा, तेच. त्यांचा फोन आला होता. डील फायनल झालं. हो, मी उद्याच जाईन तिकडे. काय म्हणाला? हो, बंगला लकी आहे. तर मी उद्या जाऊन सगळ्या लिगल फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून मग परत येईल. एक 15-1 दिवस लागतील. ओके, बाय. लकी बंगला. किरण, अगं आहेस कुठे तू? किरण, अगं किती वेळा फोन केला तुला, तुझा फोनच लागत नाहीये. मला पाणी देशील का जरा? हो. तू बस. किरण, कुठे होतीस? किती वेळ फोन ट्राय करतोय आम्ही तुला. घे.
गार्गी झोपली आहे ना? हो. ठीक आहे ना ती? हो बरी आहे. निलय घेऊन आला तिला, म्हणाला झोपवा म्हणून. किरण, मृत्युंजय बंगल्यात काय झालं तिकडे? त्या बंगल्याचं नाव सुद्धा घ्यायचं नाही, लक्षात ठेव स्वाती. अगं पण काय झालं ते आम्हाला कळलं पाहिजे ना. किरण, किरण प्लीज सांग, काळजी करण्यासारखं काही नाहीये ना? तो निलय सुद्धा येऊन गेला, असंच काहीतरी अर्धवट बोलून गेला, धड काहीच सांगितलं नाही. काळजी करायचं काहीही कारण नाही, पण गार्गी समोर हा विषय काढायचा नाही. ती बंगल्यात फक्त बेशुद्ध पडली होती, बाकी काही नाही. आराम केल्यावर तिला बरं वाटेल. सुरेश कुठे आहे? त्याला बोलवून आलो, तो निघून गेला. मी नाही थांबवू शकले त्याला. म्हणजे कळलं नाही काय म्हणायचं. त्याला काहीतरी काम आलं आणि तो निघून गेला. तुम्ही नका काळजी करू, तुम्ही जाऊन झोपा ना. हा, आणि हो, गार्गी समोर याविषयी काहीही बोलायचं नाही. आणि समजा तिने काढलाच तर तुम्ही हा विषय टाळायचा. गार्गी त्या वास्तूपासून जितकी लांब राहील तितकं जास्त चांगलं. येते. निलय, हा बोल निलय. मावशी बिझी नाही आहेत ना? नाही, बोल ना. ऍक्च्युली काल जे काय झालं त्याबद्दल बोलायचं होतं मला. माझा विश्वासच बसत नाहीये त्या सगळ्या गोष्टींवर. खूप भयानक होतं ते सगळं. असं वाटत होतं की आपण इथून जाऊच शकत नाही. तुम्ही आलात आणि सगळं नीट झालं, पण सुरेश काका. निलय, निलय, माझं एक ऐकशील? हा बोला ना. मला माहिती आहे तुमची तरुण पिढी पुढारलेल्या विचारांची, स्वतंत्र विचारांची. तुम्ही विज्ञानाला प्राधान्य देता, म्हणून कदाचित माझे विचार तुम्हाला बुरसटलेले वाटते. तरी आयुष्यभरासाठी एक खूणगाठ बांधून ठेव. गार्गीसाठी मृत्युंजय बंगला ही एक शापित वास्तू आहे. म्हणजे ती वास्तू आपल्या गार्गीसाठी चांगली नाहीये. काल आपण जाऊन तिला वाचवू शकलो, पण नेहमीच हे शक्य होईल असं नाहीये. हे बघ, गार्गीला आपण त्या बंगल्यापासून जितकं लांब ठेवू तितकं चांगलं. आणि ही जबाबदारी तुझी. ऐकशील ना माझं? प्रश्न तिच्या आयुष्याचा आहे तर मी तिला तिथे जाऊ देणार नाही. तुम्ही काही काळजी करू नका मावशी. आणखीन एक गोष्ट, त्या वास्तूचं नाव सुद्धा गार्गी समोर काढायचं नाही, ह्याची सुद्धा काळजी घे. हो मावशी, नक्की. ठीक आहे, ठेवू फोन. हो.
ओके. बाय. स्वाती. हा घे प्रसाद. प्रसाद. अगं आपली गार्गी सुखरूप घरी आली ना म्हणून देवळात जाऊन आले. अगं इकडेस तू सगळीकडे शोधतीये. हा घे फोन. गणपुरे काकूंचा फोन येतोय सतत. मी करते त्यांना. कशी आहेस बाळा? मी एकदम मस्त, फिट अँड फाईन. चल आले, येते. वाचलीस तू गार्गी. हातातोंडाशी आलेला घास सुरेशमुळे गेला. मी तुला लवकरात लवकर इथे परत आणेन आणि या वेळेला तुझी सुटका होणार नाही. ठीक आहे ना गार्गी? हो ठीक आहे. म्हणजे सकाळी तुझ्याकडून आली तेव्हा जरा डोकं जड आहे असं म्हणत होती ती, पण आता बरी आहे. काही विषय काढला का तिने? नाही. गार्गी, ए गार्गी, जेवायला चल. किरण सुद्धा आलीये बघ. किरण, गार्गीने सकाळपासून तरी तसा काही विषय काढलेला नाही, पण बहुतेक आता काढेल. मी बोलेन तिच्याशी, तुम्ही नका काळजी करू. बाबा काय? कसली काळजी वाटते तुम्हाला? नाही ग, काय नाही, ते आपलं सहजच. बरं आपण का थांबलोय? जेवूया ना. मला इतकी भूक लागलीये माहितीये. इनफॅक्ट मला तर असं वाटतंय गेले मी 7-8 दिवस जेवलेच नसेन बहुतेक. काय झालं? एवढी सिरियस का झालात तुम्ही? काही नाही अगं, खरंच काही नाही. एकतर आता संजय सर मला खूप ओरडणार आहे मी ऑफिस जॉईन केल्यानंतर. असं काय झालं? या मृत्युंजय बंगल्याच्या नादात ऑफिसचं सगळं काम पेंडिंग राहिलंय माझं. गार्गी,